रफ अँड टफ होईल यात तिळमात्र शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे. शक्ती मडवी यांना आपण पाहताय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल किशोर परदेशी यांना आपण पाहताय. तर बॉलिंग मार्क वर येत आहेत रिवॉल म्हात्रे. रवींद्र म्हात्रे या नावानं अगदी आपण पाहतोय, परंतु त्यांचं नाव अगदी सर्व प्रसिद्ध आपण पाहिलं तर रिवॉल या नावानं त्यांना ओळखली जाते. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळतायत. आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा खूप सारे मैदानावर आपण त्यांना पाहत असतो. संघाचं पहिले षटक लीड करत असताना रिवॉलजी म्हात्रे आणि इथून मात्र मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू आपण पाहू शकाल. शक्ती मडवी यांचा फटका पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या दिशेनं. 30 यार्डच्या आतमध्ये अगदी फटका खेळला गेलाय. तिथून मात्र चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचं अकाउंट 1 धावेनं ओपन केलं जात आहे शक्ती मडवी यांच्या 1 धावेनं. किशोर परदेशी यांना आपण स्ट्राईक एंडवर आता पाहू शकाल. चांगलं फिल्डिंग सजवलं जात आहे. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आहे ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला. एक डीप मिड विकेट मध्ये अगदी एक क्षेत्ररक्षक आणि बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अशी व्यूह रचना आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज हायवे एंड कडून बॉलिंग करतील रिवॉलजी म्हात्रे. रिवॉल यांचा चेंडू आपण पाहताय. फटका या वेळेला चांगला आहे. अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे आणि त्यांच्या बाजूने चेंडू सरळ निघालाय. हा येतोय चौकार. इथून मात्र आपण पाहू शकाल या चेंडूवर मात्र धावसंख्या 2 पाहायला मिळाली. धावसंख्या टोटल 7 धावा. अगदी आपण पाहताय मिड विकेट मध्ये खेळताय. डिप आपण पाहू शकाल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा अगदी कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने धावसंख्या टोटल 9 धावा. हा चेंडू आपण पाहता रिवॉलजी म्हात्रे यांचा. अगदी यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. चेंडू अडवू शकले नाही परंतु अवांतर आलाय. वाईड आलाय चेंडू. आउटसाइड दी ऑफ स्टंप बराचसा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2च्या बरोबरीने दुहेरी अंकामध्ये 11 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 11 धावा. इथून मात्र बॅटची एज अगदी मागे बॅकअप आहे. चांगलं फिल्डिंग टीम साठी धावा वाचवतायत. मिळाली आणखी एक सिंगल शक्ती मडवी यांना आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 12 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. जिथे धावा मिळतील त्या धावा जमवल्या जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे धावांसाठी मग त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये ज्या वेळेला गोलंदाजी करण्याची वेळ येईल त्यावेळेला मग धावा असणं महत्वाचं आणि त्यासाठी धावांसाठी संघर्ष पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून. इथून मात्र फटका शॉर्ट कव्हर मध्ये फसला गेलाय. क्षेत्ररक्षकाला संधी होती. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथून मात्र 2 धावा आणखी मिळाल्या किशोर परदेशी यांना टीम भिंगारीला आणि 2च्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. पॉवर प्लेचं षटक संपलं झालं रिवॉलजी म्हात्रे यांचं आणि धावसंख्या खर्च केली ती 14 आणि भिंगारी टीमची धावसंख्या बिनबाद 14 धावा. डीजे
आमच्या ओळे गावचे बघा बादलजी घरत युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे बादलजी घरत, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नियती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर येत आहेत संजयजी पाटील, संजूबाई बॉस या नावानं प्रसिद्ध. पहिला चेंडू अगदी तेस्तरार, अगदी वेगवान चेंडू फेकलाय, गॅप मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दोन आले होते, चेंडूला अडवू शकले नाही आणि पहिला चेंडू इथून मात्र संजू पाटील यांचा आणि त्याच्यावर मात्र आलाय. बॅट्समन या वेळेला पाहायला मिळाला तो म्हणजे शक्ती मडवी आणि त्याच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या साह्यानं 18 धावा, 18 रन्स इथून मात्र कंप्लीट झाल्या. यू मिस आय विल डेफिनेटली हिट या गोलंदाजीसाठी ओळखले जातात संजूबाई पाटील आणि त्यांचा चेंडू काय अप्रतिम होता बघा. अगदी असं वाटलं शक्ती मडवी यांना चेंडू लेग साइडच्या दिशेने निघेल, अवांतर मिळेल. अगदी मागची जागा सोडली, यष्ट्या दिसल्या आणि त्यानंतर मग जर विचार केला आपण पुढचा दरवाजा लावला गेला, मागचा दरवाजा उघडा राहिला आणि मग त्यानंतर चोरी झाली आणि इथून मात्र विकेटचा पतन. क्लीन बॉल, फलंदाज बाद. टीमची धावा संख्या टोटल 18 धावा. नवीन बॅट्समन जगदीश परदेशी यांना आपण पाहताय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जाते, खणून काढतायत. डेंजर एंड कडे झोन आलाय, अगदी थ्रो केलाय बघा. परंतु कलेक्शन प्रॉपर झालं असताना तर कदाचित परतावं लागलं असतं बॅट्समनला, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेटची त्याच्या चपलाईनं वेगवान 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या दोनच्या बरोबरीने धावा संख्या टोटल 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 20 धावा स्कोर कार्डवर. अलॉंग द कार्पेट अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळताय, थोडस पंबल पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण चाचपडत राहिले. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होईल का, नकारलं जात आहे. जोडी मैदानावर पाहायला मिळते तुम्हाला अगदी किशोर परदेशी आणि जगदीश परदेशी अशी जोडी तुम्ही पाहू शकाल. टीमची धावा संख्या टोटल स्कोर कार्डवर 22 धावा. 22 ऑन अ बोर्ड आपण पाहताय. या वेळेला सुद्धा अगदी चेंडू चांगला होता, स्टिअर करतायत अगदी ऑन साइडला आपण पाहता. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहू शकाल. काय बॅटिंग केली जाते बघा. जरी एखादा षटकार चौकार अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चौकार आलेत, परंतु त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं ना सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 6 वेळा या मॅच मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या बघा. काय रनिंग बिटवीन द विकेट घेत आहेत. अगदी कॉलिंग प्रॉपर, अगदी संभाषण जुळलं जात आहे आणि सिंगल पूर्ण झाली लवकर की डबल सुद्धा कंप्लीट होतीये. मग त्यानंतर टोटल धावा जोडल्या ते आता मात्र 24 धावा. आता मात्र फटका या वेळेला आपण पाहू शकाल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सीमेरेषेलगत, परंतु 2 धावा पुन्हा एकदा संपादन आणि या 2च्या बरोबरीनं धावा संख्या 26 धावा लगातार आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट करताना 4 वेळा आपण पाहतोय. टोटल 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये रिवॉल्जी म्हात्रे यांचा 14 धावेचं षटक पाहिलं आणि त्यानंतर मात्र 12 धावेचं संजूबाई पाटील यांचं षटक पाहिलं. 12 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावा संख्या टोटल 13च्या सरासरीनं 26 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. भिंगारी टीम 40+ अगेन्स्ट आपण पाहताय ओले टीम 40+च्या समोर खेळत असताना. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत प्रणव डीजे. मार्कवर
राकेशजी गायकवाड यांना आपण पाहू शकाल. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि मग त्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे. राजकीय पटलावर सुद्धा एक भरीव कामगिरी त्यांची आपण सातत्याने पाहिली आहे. रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी सोनेरी दिवस त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिले कोरोनाच्या काळानंतर. आणि अगदी 40+ अध्यक्ष आपण पाहिले तर आमचे संजूबाई पाटील. आणि मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्याचे अध्यक्ष आपण पाहिले तर राकेशबाई गायकवाड एकाच संघामध्ये खेळतात. इथून मात्र फटका चांगला आहे. पूल सक्सेसफुल, प्रॉपर टायमिंग, फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आलाय हा यूज वन हँडसम 6 षटकार. सो मच. राकेशजी गायकवाड यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी संतोषजी पवार यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु षटकार आल्यानंतर धावसंख्या टोटल 33 धावा. धावसंख्येचा वेग वाढला बघा. धावसंख्या पुढे सरकली झपाट्यानं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राकेशजी गायकवाड. ओले टेनिस क्रिकेट मधील आणखी एक मोठे नाव आर्या ओळे संघ आणि त्या संघाला सातत्याने लीड करताना बरीच वर्ष आपण पाहिलंय. परंतु घडलं बघा काय, मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंग प्रॉपर झाले नाहीये. आणि मग किशोर परदेशी या वेळेला रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत. फलंदाज बाद. दुसरा विकेटचं पतन. भिंगारी टीमला लागतोय धक्का दुसरा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. फिरकीचा जादूगार रघुनाथ परदेशी, ज्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहिले असतील. त्यांना सुद्धा 6 चेंडू हाताळले होते. आणि असे नावलौकिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथून मात्र आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील जगदीश परदेशी, ज्यांनी एक षटकार मारलाय. टोटल चांगली बॅटिंग करतायत, परंतु सफलता रनआउटची आली. पुन्हा एकदा राकेशजी गायकवाड बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूला तेज तर्रार, वेगवान, टप्पा चांगला, लाईन चांगली, योग्य चेंडूची हाताळणी आणि तो चेंडू मात्र आलाय निर्धाव आणि डॉट. त्यानंतर बघा आपण पाहताय बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आपण पाहताय नरेशजी पाटील. दादांचं इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेशजी पाटील आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 40+ उत्कृष्ट खेळाडू, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची लिलिया किमिया ज्यांच्या माध्यमातून आपण बरीच वर्ष पाहिली आहे ते नरेशजी पाटील आणि त्यांचं स्वागत आहे. इथून मात्र मिड विकेटला फटका चांगला आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबल आणि मग याचा फायदा मिळाला भिंगारी टीमला. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. टीमची धावसंख्या टोटल 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 38 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 38 ऑन बोर्ड, 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, संजूबाईंच्या षटकामध्ये आल्या 12 आणि राकेशजी गायकवाड यांच्या षटकामध्ये जरी षटकार आला असला तरी एक चौकार, अशा 12 धावा. चला बघा नांदगाव टीमचे 40+ प्लेयर्सला विनंती आहे. मंचाच्या डीजे सिस्टीम आहे त्याच्या अगदी उजव्या बाजूला या. पण आमचे किरण कुठले बोलवत आहेत. नांदगाव टीम आमचे संस्कार स्पोर्टचे सर्वेसर्वा सुयोगजी जितेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बघा बॅट आम्हाला दिली आहे. अगदी ते नामांकन आम्ही नक्की जाहीर करू, परंतु त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत, सुस्वागतम. प्रत्येकानं ज्यांनी या स्पर्धेला आपलं सहकार्य दिलंय, ज्यांनी या स्पर्धेला आपलं योगदान दिलंय त्या सर्वांचं स्वागत. बॅटची एज यष्टी रक्षकाने टिपलाय झेल आणि मग इथून मात्र संपलाय रघुनाथ परदेशी यांचा खेळ. फलंदाज बाद.
रुपेश मडवी यांना आपण पाहताय इनाट 5व्या क्रमांकावर। पहिला चेंडू या वेळेला फुल टॉस आणि काय तडाखा दाखवले बघा। अगदी जी ताकद होती ती ताकद पूर्णपणे या चेंडूवर खर्च केली आणि त्याच्यावर मात्र फटका एक्झिक्यूट केलाय आणि फटक्यामध्ये ताकद आणि प्रॉपर टायमिंग आलाय षटकार। धावसंख्या वाढली 44 धावा। बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रतीक पाटील यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय। आता मात्र चौकार पाहायला मिळतोय बघा। अगदी एक टप्पा वनबाउंड चेंडू सीमा पर निघालाय आणि षटकारानंतर रुपेश मडवी यांचा हा चौकार टीमची धावसंख्या वधारतीये। धावसंख्या 48 धावा 48 ऑन बोर्ड। चेंडू मात्र टोटल संपले त्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय। प्रतीक पाटील आता मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये ते 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतायत। रुपेश मडवी यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहता हलक्या हाताने खेळतोय, स्टिअर करतायत। सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का? धाव मी म्हणेन झाली असती। रुपेश अगदी सरसावले होते। जगदीश परदेशी जर आले असते तर कंप्लीट सुद्धा झाली असती, परंतु नकारलाय, स्वतःवर विश्वास दाखवलाय। एक सिंगल, धावसंख्या 49 उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा जमतात भिंगारी टीम साठी? गोलंदाज प्रतीक पाटील कशी खेळी करेल? गोलंदाजीच्या माध्यमातून बॅटची एज यष्टी रक्षकानं चेंडूला अडवलाय। शेवटचा अंतिम चेंडू 49 धावा धावफलकावर आहे स्थिर आणि या शेवटच्या चेंडूवर काय घडणार आहे? बॉलिंग मार्कवर गोलंदाज इथून मात्र फुटवरचा वापर काय, इथून मात्र स्ट्राइक मी माझ्याकडे ठेवली हे सांगत असताना शेवट मात्र गोड केलाय जगदीश परदेशीनं आणि काय षटकार मारलाय बघा। लांब आणि उंच असा हा खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला। सरळ जी आंब्याची बाग तुम्ही पाहाल त्या दिशेने येणारा हा उत्कृष्ट असा फटका 6 षटकार। चला टॉस साठी संपर्क साधा। त्यानंतर ओळे संघ चला चेंडू तपासण्यासाठी आपण मंचाजवळ या, चेंडूची पडताळणी करा। येणारी चेंडू 24 दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या त्या टीम ओळे संघाला नांदगाव टीमचे कर्णधार भूपेंद्र पाटील चला आपण टॉस साठी या। बेलवली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत। षटकाराच्या साह्याने टोटल धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 55 धावा। शेवट गोड केलाय टीम भिंगारीनं आणि मग 55 जमल्यानंतर 66चं टार्गेट आहे आणि त्या 56चं टार्गेट आहे आणि त्या 56च्या टार्गेटला कशा पद्धतीनं जमावल्या जातील, कशा पद्धतीने धावा अगदी चेस होतील की धावा डिपेंड होतील हे नक्कीच पाहायला तुम्हाला मिळणार आहे। चला आपण टॉस करूया। बघा एका बाजूला चला बेलवली आणि नांदगाव टीम चला टॉस करूया आपण। मी विनंती करतोय बघा आयोजकांना की आपण टॉस करायचा आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत। एका बाजूला नरेशजी पाटील बेलवली ग्रामपंचायतीचे आपण पाहिलं तर माजी सरपंच, दुसऱ्या बाजूला नांदगावचे आमचे भूपेंद्र पाटील। टॉस केला जाईल। श्यामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि टॉस जिंकलाय टीम बेलवली संघानं। जसा सामना संपेल तसं आपण आपल्या निर्णयावर अंमल करा आणि पुढच्या सामन्याला सुरुवात करूया। परंतु दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या 24 चेंडू 4 षटक आणि मग 56 धावा। जसा मॅचला होईल सुरुवात तसं आपण जाऊया। तोपर्यंत अगदी आमच्या लाडक्या डीजे कडे किती समजावू ग
अगदी हे सामने सुद्धा आपण पाहत असतो आणि मग वेगवेगळ्या गोष्टी अगदी डबल माइंडच्या माध्यमातून डबल मिनिंग अगदी आपण पाहत असताय. परंतु ही नगरी जर आपण पाहिली ना, आपल्या बाजूला असणार अगदी 2 मिनिटावर दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब आणि त्यांची क्रीडा नगरी अगदी आपण पाहू शकाल. त्याच्या बाजूला असणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याला नाव दिलं गेलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहोत. आणि मग आपलं अस्तित्व टिकवणं, अस्तित्व शाबूत ठेवणं आणि ज्या माणसानं संघर्ष केला, संघर्ष योद्धा आणि मग आमदार खासदार विरोधी पक्षनेते ही जबाबदारी सांभाळत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाला उचलून धरणं आणि त्याचा निकाल अगदी काढणं, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. अगदी आजही आपण बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं ना तर दिबा पाटील साहेबांची प्रतिमा सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये, कामोट्याला जर गेलं तर बहुतांश तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी असं नेतृत्व आजही आपण त्यांची गाथा गातोय का त्या माणसाचं काम पारदर्शक होतं आणि फक्त आपल्या आगरी कोली कराडी समाजाचा विचार केला, आपल्यासाठी शेवटपर्यंत झटले आणि मग त्यांना आज आपण दिवंगत लोकनेते म्हणून त्यांची आपण आज आठवण काढतोय. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊया. अगदी बॉलिंग मार्कवर इथून मात्र सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाज टीम भिंगारी कडून पहिले षटक हाताळते आहेत. शक्ती मडवी यावेळेला सज्ज होत आहेत. हायवे एंड कडून बॉलिंग करताना षटक क्रमांक इथून मात्र आपण पाहू शकाल पहिलं पॉवर प्लेचं. त्यानंतर आमचे वावंजे गावचे एकनाथजी पाटील, बघा आपण कुठे असाल तर या, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वावंजे गावचे एकनाथजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात 4 षटकांमध्ये उत्तरार्धामध्ये 56 करायचे आहेत. सलामीची जोडी प्रतीक पाटील आणि जगदीश दाभोलकर. पहिला चेंडू आपण पाहत आहे. अगदी हा पहिला चेंडू जर आपण पाहिला, पंच आमच्याकडे वळता आहेत आणि पंचांना दर्शवलाय हा चेंडू खराब आहे. अवांतर एक्स्ट्रा धाव जोडली गेली. एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाचा अकाउंट श्री गणेश ओपन केलाय. एक या धावेनं टीम ओवळे संघाचा वाईटच्या माध्यमातून. इथून मात्र आपण पाहू शकाल प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाहीये. मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक किशोर यांनी टिपलाय झेल आणि इथून मात्र वाईड आला आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळलाय. फसवलं गेलंय त्या चेंडूवर, मात्र प्रतीक पाटील यांच्याकडे उत्तर नव्हतं. फटका फसला आणि ओवले टीमला लागतोय हा पहिला झटका. गायकवाड तुम्हाला पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्कवर शक्ती मडवी ज्यांनी एक धाव खर्च केली अवांतरची, त्यानंतर एक सफलता प्राप्त केली प्रतीक पाटील यांची आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळतायत लहू गायकवाड तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण जागा, क्रिकेटमधील अगदी महत्त्वाची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत. परंतु पुढचा चेंडू, हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी पडल्यानंतर पार्लर निघाला. जसा अगदी पाहताय यष्टी रक्षक आहेत मागे आणि त्यांच्या हातामध्ये विसावलाय. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. थोडासा वेग, थोडंसं बाहेर ठेवलाय, डीप मध्ये ठेवलं जात आहे बॅट्समन पासून आणि हा चेंडू मात्र आलाय डॉट. आता मात्र अगदी आपण पाहताय या वेळेला थर्डमॅन गलीच्या दिशेनं खडलं. बघा काय मैदानामध्ये खडलं, काय मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंग प्रॉपर नाहीये आणि इथून मात्र फुकटची आत्महत्या, रनआउटची विकेट जातीये. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. लहू गायकवाड हे खेळाडू मात्र बाद होत आहेत.
आपल्या सर्वांच्या मनानं एकच घेतलाय ठाव आणि फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव सन्मान करूया आपण व्यासपीठावर. नरेशजी पाटील साहेब आपण पाहताय, वारदोली बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान अगदी माजी सरपंच म्हणून आपण ज्यांची ओळख पाहिली त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो आणि त्यांचा इथे सन्मान मात्र अगदी केला जाईल. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक खूप साऱ्या शुभेच्छा दादांना आपण देऊया पुढच्या अगदी आयोजनासाठी. परंतु हा चेंडू मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता संजू पाटील, अगदी संजूभाई पाटील यांना आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वर अगदी खेळण्यासाठी सज्ज आहेत स्ट्राईक एंडवर. परंतु शक्ती मडवी चांगली गोलंदाजी हाताळतायत. अद्यापर्यंत धाव आपण पाहिली तर एकच धाव, ती सुद्धा वाईड अवांतरची आपण पाहिली आहे. हा फटका आपण पाहू शकाल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवणं ओले टीमसाठी खूप महत्वाच्या होत्या, त्या धावा मात्र फार कमी आल्या, फक्त 2 धावा. विकेट गेल्या 2 आणि मग आता येणारे 18 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे. 18 बॉल 54 रन्स. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 2 आपण पाहिली. नवीन गोलंदाज योगेश परदेशी. योगेश परदेशी यांचा पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. संदीपजी पवार सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा चेंडू खराब आहे. अवंतरची वाईटची एक्स्ट्रा धाव खर्च केली, एक्स्ट्रा धाव जोडली गेली. धावसंख्या 3 तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज संजूभाई यावेळेला खेळतायत, अगदी अलॉंग द कार्पेट जमिनीला गरंगळत आहे. फटका मात्र पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग किशोर यांची आपण पाहतोय. फेकी केली जातीये आणि तत्पूर्वी एकच सिंगल. स्ट्राईक एंडवर आता बॅट्समन तुम्ही पाहू शकाल जगदीश दापोलकर यांना आपण पाहताय. टोटल चेंडूचा खेळ आपण पाहिला तर या षटकामधील एकच झालाय. धावसंख्या 4 धावा. हा फटका आपण पाहू शकाल. फिल्डर आहेत अगदी चांगले फिल्डिंग. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न बघा, काय रनिंग बिटवीन द विकेट. नजरेसमोरून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. चपलाई दाखवली गेली आहे आणि त्या चपलाईनं मात्र 2 धावा आल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या टोटल 6 रन्स. 6 धावा. 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र थोडस लेट बॅट फिरवली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावत होते आपण पाहू शकाल. सचिनजी परदेशी यांना आपण पाहिलं परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. अगदी पुढ्यामध्ये चेंडू पडलाय परंतु पुन्हा एकदा मिळतील ओले टीमला 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या टोटल जोडतीये ती धाव पलकावर 8. येणारे चेंडू आता 15. 48 धावेची गरज आहे. 15 बॉल 48. मागे बॅकअप पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे प्रज्योत यांना आपण पाहत आहे. 22 आली 1 धाव आणि धावसंख्या आता टोटल 9 धावा. इक्वेशन बदललाय. 14 चेंडू आणि 47.
सिंगल डबल मी म्हणे फारसं फरक पडणार नाही भिंगारी टीमला, फरक पडेल ओले टीमला. आणि ते ओळखून मात्र ओले टीमनं बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. जितक्या धावा जमतील, मोठे फटके येतील, ते कन्वर्ट करणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं राहिलं आहे. ज्या धावा येतील त्या धावा जमूनी शेवटपर्यंत किती धावा राहतील षटकामध्ये आणि मग त्या धावा कशा येतील. पुढे येऊन खेळला जात आहे. फुटवरचा वापर अगदी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. चेंडू डॉट खेळतायत संजूभाई पाटील आणि मग 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू संपले. उत्तरार्धामध्ये आव्हान होतं 55 जमून 56चं आणि मग 2 षटकांच्या अखेरीस टोटल पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा टोटल जमल्या. टोटल 9 धावा या षटकामध्ये आल्यात त्या 7 धावा, अशा टोटल 9 धावा. चला पाणी नाही बघा मैदानात, पाणी घेऊन जा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 धावा स्कोर कार्डवर. चला पाणी न्या, पाणी द्या मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. मामांचं कौतुक करूया बघा. वय वर्ष आपण पाहिलं तर खूप सारं असेल, परंतु क्रिकेटची प्रचंड आवड आहे. बरीच वर्ष ते सुद्धा क्रिकेट खेळल्यात. मागाशी त्यांनी सांगितलं उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून कामकाज त्यांनी बरीच वर्ष पाहिलंय. असे चांगले व्यक्तिमत्व पाण्याची पूर्तता करताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. त्यांचं करूया कौतुक. डीजेचं आपण करूया कौतुक. चांगलं गीत आपण पाहिलं. मग अगदी प्रेसीसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा आणि ते राजा शिवछत्रपती. येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी थाटामाटामध्ये भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा अगदी ती जयंती आपण सातत्यानं पाहत असतो. येत्या मग 19 तारीख, त्यानंतर तिथीनुसार आणि मग पूर्ण अगदी भगवामय वादळ अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु फटका चांगला होता. मिळतील 4 धावा. चौका टीमची धावसंख्या टोटल 13 धावा. इक्वेशन बदललंय. 11 चेंडू आणि आता 43 धावेची गरज आहे. 11 बॉल 43 रन्स. अकरा चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर रघुनाथ परदेशी. बरीच वर्ष खेळतायत, बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष चांगला खेळ सातत्याने आपण करताना त्यांना पाहिलाय. आणि मग त्यांचा हा चेंडू आपण पाहिला, त्याच्यावर एक सिंगल आली. 10 मध्ये आता 42. आमचे बेलवलीचे राजेश, अगदी त्यांचं आपण स्वागत करूया. मूर्ती लहानपण कीर्तिमान. एक काळ असा होता की राजेशांचे षटकार लांब लचक षटकार आपण पाहिलेत आणि त्यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये नांदगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला बेलवली संघ अशी मॅच तुम्ही पाहू शकाल. चेंडू चांगला आलाय, डॉट आलाय. टीमची धावसंख्या टोटल 14. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि आता 42 धावेची गरज आहे. त्यानंतर बघा आपण पाहताय आमच्या पारगाव गावचा एक बुलंद आवाज, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि एक उत्कृष्ट मराठीचा गोड आवाज, भारदस्त आवाज म्हणून रायगडामध्ये ज्यांची पसंती आहे ते आमचे अगदी मित्र सागरजी पाटील पारगाव यांचं इथे शुभागमन झालंय. अगदी त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, 40+ अगदी क्रिकेट सुद्धा चांगला खेळताना आपण त्यांना पाहत असतो, समालोचन सुद्धा चांगलं करताना आपण पाहत असतो. त्यानंतर मग अगदी ते विनिंग, अगदी त्यांचा संघ जिंकून मात्र अगदी ते आता शर्यत जिंकली आहे. ओळ्याच्या अड्ड्यामध्ये त्यांनी शर्यत जिंकली आहे. त्यांना शुभेच्छा देऊया आपण. आमचे
सागरजी पाटील एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत. बघा आपण पाहताय आमची वासुशेठ भुईर या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या सासूरवाडीचे आपण पाहू शकाल सन्माननीय सासरे आपण पाहताय शांतारामजी रोडपालकर, मच्छिंद्रजी रोडपालकर आणि सुधाकरजी रोडपालकर. मच्छिंद्रजी धाया रोडपालकर आपण पाहताय. अगदी त्यानंतर कुणालजी रोडपालकर हे सर्व मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अगदी वासुशेठ यांच्यावर असणारं प्रेम, प्रेमाखातीर सर्व मंडळी कालपासून तुम्ही पाहताय आणि मग त्या सर्वांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. षटक आता मात्र शेवटचं अंतिम घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर गोलंदाज सचिन परदेशी. अगदी गायन क्षेत्रामध्ये एक नावलौकिक म्हणून पिंगारी गावाचं नाव आपण पाहिलंय. एकविरा मातीची गीतं, गणपती बाप्पाचं गीत, वेगवेगळी गीतं आपण त्यांच्या माध्यमातून आपण ऐकली आहेत. ते सचिन परदेशी एक उत्कृष्ट गायक आणि ते मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहताय फटका या वेळेला अगदी थर्डमॅनच्या दिशेने खेळतायत. बॅकअप आहे, एक सिंगल मिळेल टीम ओळे संघाला आणि आता मात्र येणारे चेंडू 5 करायचे त्या 36 धावा. 5 बॉल्स आणि 36 रन्स आता मात्र या मॅच मध्ये करायचे जिंकण्यासाठी टीम ओळे संघाला. तर 36 धावा डिपेंड करायच्या या मॅच मध्ये पिंगारी टीमला. हा चेंडू आपण पाहताय खोलवर टप्प्याचा खोदून काढतोय. लॉंगॉन मध्ये रघुनाथजी परदेशी पाहायला मिळतील. चेंडूला अडवतायत. एक आणखी सिंगल आली. आता मात्र 4 चेंडू आणि उर्वरित 35 धावेची गरज आहे. 3 मध्ये 4 चेंडू आणि 35 धावा. सचिन परदेशी यांचा चेंडू फटका आपण पाहिला तर संजूबाई यांचा फसलाय. रघुनाथ परदेशी यांनी टिपलाय जेल आणि इथून मात्र संपला गेलाय संजूबाईंचा खेळ. फलंदाज बाद, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. हा चेंडू आपण पाहू शकाल आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता पाहायला मिळते. अगदी 2 मध्ये हा चेंडू आपण पाहू शकाल. आणखी एक चांगला डॉट आलाय. आता मात्र उर्वरित शेवटचा अंतिम चेंडू. एक चेंडू आणि विकेट बाद झाल्यानंतर आता मात्र बऱ्याचशा धावेची गरज आहे. अंतिम चेंडूवर काय घडलं जाईल. एक पाऊल दूर विजयापासून आपण पाहताय टीम या वेळेला पाहायला मिळेल तुम्हाला. सिद्धिविनायक 40+ भिंगारी तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा संघ खेळत असताना ओले 40+ उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच